थैंक यू। बहुत धन्यवाद मनोहर तरे, बहुत धन्यवाद संदेश पाटिल। आज सुपर संडे है और सुपर डांसिंग अंपायर गोटिया ने इस वक्त पीटीपीएल के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं। गोटिया जी, आपका हार्दिक स्वागत है। ये वही नाम है जो भिवंडी से शुरू हुआ, बाला मात्रे के टूर्नामेंट से, और पूरे भारत में पहुंचा। वेलकम गोटिया जी। खेल की शुरुआत होने जा रही है। मेरे साथ जुड़ चुके हैं टेनिस क्रिकेट डॉट इन के संदेश पाटिल। मित्रांनो, आज खरंच खूप मोठा दिवस आहे या गावासाठी, कारण की मेगा फायनल डे आणि 4 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत की जी लढत आहे फायनलसाठी ती पूर्ण आपल्याला 4 वाजता कळेल कोणता संघ फायनलमध्ये क्वालिफाय झालेला आहे। मात्र बिल्कुल सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे। बहुत खूबसूरत मौसम है इस वक्त। धूप खिली हुई है, सुबह का सत्र है और आज का पहला मुकाबला हम देखने जा रहे हैं। डीजे दीपेश। मित्रांनो, आज हर्ष इंटरप्राइजेस संघामध्ये संदीप पाटील यांना आपण बघणार आहोत आणि आज त्यांचा देखील वाढदिवस आहे। आणि जयदास लक्ष्मण नाईक यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि भारतीय संघातील 3 दिग्गज खेळाडूंचा आज वाढदिवस आहे। श्रेयस अय्यर आणि त्याचबरोबर सर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या तिन्ही खेळाडूंचा आज वाढदिवस आहे। सिद्दीक बाबे सर, देखिए, आपने बात निकाली जसप्रीत बुमराह की। ये वो गेंदबाज है जिनको खेलना बहुत ज़्यादा मुश्किल रहता है। और संदेश, एक बात फिर से मैं बताता चलूं कि रविंद्र जडेजा बहुत ही महान क्रिकेटर हैं और रविंद्र जडेजा की जितनी भी सराहना की जाए कम है। बहरहाल, इस मैच की तरफ हम लिए चलते हैं जहां पे टॉस को जीता है रेखा इंटरप्राइजेस ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। So remind you, Rekhai Enterprises won the toss and elected field first. सुपर संडे और सुपर संडे में आप सभी का सुपर स्वागत। सलामीची जोडी खेळपट्टीवर जादूगर कैलाश नाईक आणि रितेश जोशी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे। ये बताइए कि इस मैच का इम्पोर्टेंस क्या है? हा सामना जो संघ जिंकेल सिद्दीक बाबे सर तो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल। पाहूया आपण कोणता संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होत आहे। बिल्कुल। देखिए, बात रविंद्र जडेजा की चली थी संदेश पाटिल, जिनका क्या जन्मदिन है। और मैं आपको बताता चलूँ कि अंपायर गोटिया कब फेमस हुए, जब जडेजा ने उनके वीडियो को शेयर किया था और उनकी सराहना की थी। वहीं अंपायर गोटिया ने इस बीटीपीएल के लिए हार्दिक शुभकामनाएं दी है। और मुझे याद है मराठी माझा पे भी जब उनको पूछा गया तो उन्होंने अच्छा ओपिनियन दिया। लेकिन बड़ी बात यह है कि अंपायर गोटिया फेमस यहीं से हुए थे। 17 जनवरी 2011 को उन्होंने बाला मात्रे के ग्रामीण सम्राट टूर्नामेंट में पहले अंपायरिंग की थी। ओपनर्स भेजना है, दोनों ओपनर्स बीच मैदान पर। आज अंपायर दिनेश नाइक, आज हमारे बीच चीफ गेस्ट के तौर पे तालुका क्रिकेट के बहुत ही मशहूर खिलाड़ी जो महाराष्ट्र और भारत लेवल पे काफ़ी फेमस हैं, वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल रहेंगे। ये अच्छी बात है, हर इलाके के टूर्नामेंट्स में हर खिलाड़ी जो ऊंचे कद के हैं। सचिन गायकवाड़ आए थे पहले दिन। खेल की शुरुआत होती हुई। 2 ओपनर्स ऑन द ग्राउंड, कैलाश नाइक एंड रितेश। रवींद्र गुलवी यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं आहे। प्रहलाद नाइक।
turn from RK Sports and once more congratulations and all the best for our best friend umpire Gotia who is watching on YouTube in Nagpur. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून दोरकनाथ तरे काकांना आमच्या या मॅच साठी खूप सारे शुभेच्छा. Prahlad, left arm round the wicket. Oldie Goldie. Oh, this time a fine delivery. Batsman played earlier. Straight to fielder and no runs. Straight to bowler on his follow through. Slightly played very earlier by Kailash. Here goes Prahlad, left arm round the wicket. Oh, beauty, beauty. Try to swung on the onside. Beats him outside the stump. These two are the key players. These two are the key player of Jayadurga Sports when they was won the Mayor Cup 2004 and President Cup 2001. These two are the very key player. Both are oldie goldie. This time it's over the infield. There is the fielder. Over the long off. Glorious six. What a shot with the straight bat. क्या बात आहे. एका षटकार पेश करतोय कैलाश नाईक. डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. दीपक नाईक गोली तिथे सज्ज होते मात्र चेंडू अडवता आलं नाहीये आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 6 धावांसाठी षटकार. Beautiful shot indeed. Picks on the off volley and is with the straight bat. This time another fine looking stroke. Fielder found the ball at long off boundary. The long off is slightly straighter. Very straightish long off. 1-2 score now. His score was up to 7 for no wicket. Kailash on 7 now. चांगली सुरुवात पाहायला मिळते हर्ष एंटरप्राइजेस संघाकडून. कारण की 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाची इथे सुरुवात आहे. कैलाश नाईक एक चांगली सुरुवात करून देतात. जरी पहिले चेंडू 2 डॉट झाले होते त्यानंतर एक चांगला क्रिकेट पाहायला मिळाला कैलाश नाईक यांच्या माध्यमातून. Left arm round wicket. Azim Hamdullah, the great umpire of Bhiwandi, compliment for BTPL. Welcome Azim. This time slogging in the gap. Superb shot. 6 runs. क्या बात आहे. रितेश जोशी यांचा पहिला आपण पाहतो बॅटमध्ये षटकार निघतोय. 2 षटकार पाहायला मिळेल या षटकामध्ये सिद्दीक बाबेकर. Yes, great start. First 2 very good ball. This time Ritesh tried to try in front of his legs inside edge. Rose to short fine leg, but with the stroke batsman through for 1-1 score now, and that marks expensive overturn from Prahlad Naik. 14 runs considered without any wicket. या ठिकाणी BTPL भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी या संपूर्ण इव्हेंटसाठी ज्या ज्या देणगीदारांनी आर्थिक मदत दिली त्यांच्या सर्वांचे लाख लाख आभार. या ठिकाणी भादवड गावचे उद्योगपती बंधू भास्कर पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं आर्थिक मदत या ठिकाणी आलेले आहे. थँक्यू सो बंधू भास्कर पाटील. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचे. वेलकम सुस्वागतम. 14 रन बने बिना किसी विकेट के. 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं कैलाश और 7 रन बना रखे हैं रितेश ने. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रल्हाद नाईक यांच्या गोल आपण पाहतोय गोलंदाजीवर 14 धावा खर्च झाल्या होत्या. इथून आता मात्र कमबॅक करण्यासाठी गोलंदाजीसाठी पूर्ण तयारी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. दैवत एक युवा स्टार गोलंदाज आहे. पाहूया किती धावा रोखतोय. बिल्कुल दैवत बहुत अच्छे गेंदबाज है. इस वक्त आकिब पटेल ने BTPL और कमेंट्री पैनल को शुभकामनाएं दी हैं. बहुत धन्यवाद आपका. बहुत शुक्रिया. आपका हार्दिक स्वागत है. देखिए कहीं ना कहीं सुबह का सेशन है. पिच को हम देखते हैं तो पिच में अभी भी नमी है, लेकिन बल्लेबाजी बहुत अच्छी हो रही है. क्या स्ट्रेट 6 लगाया था जादूगर कैलाश ने और रितेश ने स्वंग कर दिया था. ऑनफील्ड अंपायर शकील कोटी हैं और अंपायर दिनेश नाइक है.
दिनेश सिद्दीक बाबे सर, एक प्रश्न निश्चित असेल तुमच्याकडे, कारण की अजूनही पूर्णपणे क्रिकेटला इथे आपण भिवंडीमध्ये पाहत नाहीये की पूर्ण तयारीमध्ये आहे संपूर्ण भिवंडी क्रिकेट खेळण्यासाठी. आता जिथे जिथे परमिशन मिळाली आहे तिथे तिथे क्रिकेट देखील सुरू आहे. आणि थोड्या दिवसात मित्रांनो BC4ची पहिली टुर्नामेंट टेमघर इथे सुरू होणार आहे. त्यानंतर निलेश जोशी यांचा बिग शो आपण पाहणार आहोत वडूनगर या गावामध्ये. एक चांगले चांगले कप जे आहेत जे भिवंडीमध्ये सुरू होत आहेत. देखिए, जहाँ से जागे वहीं सवेरा. अगर आप 11 बजे उठते हैं तो उससे सुबह पकड़ते हैं. और इंशाल्लाह धीरे धीरे अब भिवंडी में क्रिकेट, लेकिन सभी को इंतज़ार है कि BC4 सिटी क्रिकेट की शुरुआत या ग्रामीण BCA कप की शुरुआत कब होने जा रही है. जिस तरह चैंपियन ट्रॉफी भी दस्तक दे रही है BCA की. ये 2 फॉर्मेट है, हालांकि फॉर्मेट सभी अच्छे रहते हैं, लेकिन ये अच्छा हुआ है कि कम से कम एक गांव मिलके खेल रहा है. गांव वालों का तो एंटरटेनमेंट हो रहा है. गेंदबाजी में दूर वाले छोर से दैवत को बुलाया गया है. श्याम नाइक गैलरी इनसे गेंदबाजी कर रहे हैं. डिपिश गली है, पॉइंट है, शॉट थर्ड मैन है. इस मरतबा सीधे प्लेट से लॉफ किया, लॉन्ग पे खिलाड़ी हैं, लेकिन कैच छूटा, सपना टूटा. और रितेश को जीवन दान देना बहुत महंगा पड़ सकता है, क्योंकि रितेश पूरे BTPL में बहुत फॉर्म में चल रहे. अगदी बरोबर, कारण की आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं सागर तरे रितेश जोशी याचा फॉर्म खूप काहीतरी सांगत होता या स्पर्धेमध्ये. हे पाहू शकता सोपं झेल होतं, मात्र पकडता आलं नाहीये जितू याला. संदेश पाटिल को स्पेशली मैं थैंक्स कहूँगा, उन्होंने काफ़ी रंग भरा इस पूरी स्पर्धा में. मनोहर तरे ने ज़बरदस्त एंकरिंग की है. भादौड़ में वैसे भी टैलेंट की कमी नहीं. दैवत राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा हुक कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग पर. 6 रन. पिछली 2 इनिंग में जो 0 पे आउट हुए थे उसको स्टडी किए. छोटी गेंद थी, बैकफुट पे चले गए थे. ये देखिए सुंदर टेलीकास्ट, किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज का. हुक कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग पर. 6 रन. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते कैलाश नाईक याच्या माध्यमातून. 2 षटकार मित्रांनो आज पाहायला मिळाले. ओल्ड इज गोल्ड लेजेंड क्रिकेटर आपण बघतो कैलाश नाईक. सुपर संडे है और सुपर मुकाबले बाकी हैं और सुपर क्रिकेटर जयश आएंगे. इस मरतबा सीधे ब्लेड से लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी. इस मरतबा कोई गलती नहीं की और आउट हो गए कैलाश नाइक. आज आपण पाहतो या पहिल्या सामनाच्या दिवसातील सुरू आहे मित्रांनो हर्ष इंटरप्राइजेस आणि रेखा इंटरप्राइजेस. रेखा इंटरप्राइजेस संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, आतापर्यंत आपल्याला 8 चेंडूमध्ये स्कोरबोर्डवर 21 धावा पाहतोय आणि 1 विकेट. जितू याने आता मात्र कोणत्या प्रकारची चुकी केली नाही, या चांगली झेल पकडली गेलेली आहे. नवीन फलंदाज सागर तरे कर्णधार येतोय. या सागर तरे बल्लेबाजी को आए हैं. इस बीच हमारे बहुत मशहूर स्कोरर कपिल पाटिल सरोली पाड़ा ने, संदेश पाटिल आपको मुझे इस वक्त कॉम्प्लीमेंट दिए. बहुत धन्यवाद. कपिल पाटिल क्रिकेट के बहुत चहीते हैं और बहुत अच्छी स्कोरिंग भी करते हैं. आपका विशेष स्वागत. अगदी बरोबर आहे. का चांगला क्रिकेटर देखील आहे. सरोली पाडा या गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे. मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा स्कोरिंगचे काम देखील करत असतात. बिल्कुल बहुत एक्साइटेड क्रिकेटर रहे हैं वो. 2 बैट्समैन ये जो पिच पर हैं दोनों सिक्सर का हैट्रिक कर चुके हैं. साहिबा मोमिन हमें ये तमाम मालूमात दे रहे हैं. राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए. इस मरतबा कंट्रोल हुक शॉट है. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे गई है. फंबल किया वहां पर, लेकिन क्रिकेट में अक्सर कहा जाता है नेवर टेक अ चांस ऑन मिसफील्ड. मिसफील्ड पे कभी भी आपको चांस नहीं लेना चाहिए. 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रनों पे पहुंचा है. एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते सिद्दीक बाबे सर, कारण की दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे.
आणि धावा बनत आहे. प्रत्येक चेंडू मागे धावा बनवण्याचा प्रयत्न जो आहे सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. दैवत गोलंदाजी करतोय. दैवत राइट आर्म ओवर द स्टंप्स, ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, नो बॉल का इशारा, पिच के बाहर गेंद पिच हुई थी. ये दिनेश नाइक है और यहाँ पर फ्री हिट आता हुआ. यस, ये स्पर्धा को वाकई में आपने अच्छा लीड किया है, क्योंकि tenniscricket.in के हमारे संदेश पाटिल भिवंडीकर ही इसी इलाके से ताल्लुक़ रखते हैं. दर्शन नाइक ने काफ़ी रंग भरा, लेकिन हमेशा की तरह वन एंड ओनली वन इन महाराष्ट्र, मराठी की बुलंद आवाज़, वॉइस ऑफ महाराष्ट्र. कल डॉक्टर गौली सर आपके साथ थे और कल काफ़ी रंग भरा था उन्होंने भादोड़ टिमगरपाडा प्रीमियर लीग में. अगदी बरोबर. प्रत्येक समालोचक व्यस्त आहे, कारण की आपण पाहतो या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. ज्या ज्या आपण कॉमेंटरीनं आपण कॉल केले होते ते कॉमेंटरी इथे उपस्थित राहिलेले आहेत. नो बॉल कैंसिल किया है अंपायर ने और वाइड दिया है. दैवत राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए शॉर्ट गेंद हुक करने की कोशिश. कॉट बिहाइंड की बहुत जोरदार अपील है. देयर इज अ साउंड बट अंपायर अनसेटिस्फाइड. एक जरूर बात थी कि पूरी तरह से छटाया था उस बाउंसर गेंद ने. एक जोरदार अपील पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय 23 वर अटकलेली आहे. गोलंदाजी चांगली होत आहे. दैवत यांच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट, सामने गॅलरी एन कडून सामना करते फलंदाज रितेश जोशी. राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा नीची गेंद रही थी, मोड़ दिया ऑन साइड में. कलाइयों के बलबूते पे डीप स्क्वायर लेग पर 1 रन आता हुआ. ओवर समाप्त होते हुए 2 कुल स्कोर है 24. 1 विकेट गंवाने के बाद आउट होने वाले बल्लेबाज कैलाश 2 सिक्सर लगाकर 13 रन बनाए थे. बढ़िया शुरुआत हम कहेंगे यहाँ पर हर्ष एलेमन की. वेल आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर हे पाहू शकता आपण डगआउट दाखवला जात आहे. बड्डे बॉय संदीप रघुनाथ पाटील दादांना दाखवला जाते. त्यांचा वाढदिवस आहे आणि या खेळाडू कक्षामध्ये आपण पाहता या खेळाडू पूर्णपणे तयारीमध्ये. संदीप पाटील, कैलाश नाईक, विशाल भोईर, मयूर, त्याचबरोबर गणेश, सर्वांचा आवडता गण्याभाई डगआउट मध्ये आहे. रणजित यांना देखील दाखवला जात आहे. यस, सभी ने रंग भरा है, लेकिन स्पेशल संदेश पाटिल, मैं आपको शुभकामनाएं देता हूं कि आपने टीपीएल में भी काफ़ी रंग भरा. इस टूर्नामेंट में भी आप काफ़ी चमके. खारडी के टूर्नामेंट में भी. इस सीज़न में मेरा अपना मानना है कि मेरे से ज़्यादा कमेंट्री आपने की है. मैं आपको शुभकामनाएं देता हूं. सिद्दीक बाबे सर, भिवंडीचं प्रेम इतकं आहे की कोणाला वेल देता येत नाही. हे भरपूर प्रेम आहे आणि भरपूर टुर्नामेंट आहेत. आपण देखील पुढे अजून भरपूर स्पर्धा करा, अजून आपलं नाव उज्ज्वल करा. हर्ष को गेंदबाजी, हरीश को गेंदबाजी दी गई है. साइड आर्म गेंद पहले ही चले गए दूसरे मोहल्ले में. वाइड. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम होणार आहे. तर पाणी घेऊन तयार राहायचं. या षटकानंतर पाणी ग्राउंड मध्ये जाईल. इसके बाद सेमीफाइनल किसका है? कमेंटेटर दर्शन नाइक हमसे जुड़ चुके हैं, कमाल की कमेंट्री करते हैं. और क्या कल उनकी टीम क्वालिफाई कर चुकी है? यस, इसका मतलब है हमारे कमेंट्री बॉक्स में कम रहेंगे. कल पिंटू पाटिल ने रनों की लूटमार मचाई, 83 रन बनाए, 11 सिक्सर. व्हाट अ इनिंग ही प्लेड. साइड आर्म गेंद ऊपर लगी है, गेंद आसमान में खड़ी रही है. हरेश जा रहे, बढ़िया कॉट एंड बोल्ड आउट. इससे अच्छा क्या कॉट एंड बोल्ड हो सकता है. और आउट होके चले गए रितेश.
क्या बात आहे, अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळते हरेश याच्या माध्यमातून. हे पहा ऑफस्टॉपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता, मिस टाइम झाला होता आणि गोलंदाज हरेश कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. आणि असंही क्रिकेटमध्ये सिद्दीक बाबीच्या चुकीला माफी नसतो. संदेश ये बताइए कि आरएस सिटी क्रिकेट खेले हैं तो कहाँ से खेले? हरीश यांनी सुरुवात केली होती, जयदुर्गा संघाकडून सुरुवात केली होती, ज्यावेळेस दुर्गा इंडियन हा टीमचं नाव होतं. अच्छा बॉलिंग एक्शन है, युवा है, साइड आर्म गेंदबाजी करते हैं. मौसम बहुत ही खूबसूरत है, खिली हुई धूप है और बीच में धीमी धीमी हवाएं मैदान के ऊपर बह रही. आप देख रहे हैं भादोड़ टिमगरपाड़ा प्रीमियर लीग 2020. आप सभी का हार्दिक स्वागत है. सुपर संडे का पहला सुपर मुकाबला, उसके बाद 2 सेमीफाइनल और 1 फाइनल होना बाकी है. राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए हरेश, बल्ले का बाहरी किनारा, एक और विकेट. क्या बॉलिंग कर रहे हैं हरेश, आगे रखा था, चुम्बन लिया विकेट कीपर के पास गेंद. हे आपण पहा रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. प्रिन्स यांच्या माध्यमातून स्वस्त्यामध्ये आउट झालेला आहे सागर तरे. ज्या सागर तरेने या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाचा हाय स्कोर उभा करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. तो सागर इथे स्वस्तामध्ये डगआउट मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो 125 धावा ज्या संघाच्या नावावर आहे तो म्हणजे हर्ष एंटरप्राइजेस संघ. बिल्कुल, सबसे बड़ी बात है कि हरेश ने एक ही ओवर में बल्लेबाजी की कमर तोड़ दी. पहले रितेश इन फॉर्म बैट्समैन को आउट किया, उसके बाद उन्होंने सागर तरे को आउट किया. अगदी बरोबर, थोडस दबावामध्ये गेलेला आहे हर्ष एंटरप्राइजेस संघ. मात्र विशाल भोईर आहे खेळपट्टीवर. यस, बाली ट्रॉफी में हरेश दर्शन नाइक की टीम में खेले थे. यस, हालांकि हरेश कई टीमों से खेले, लेकिन इस खिलाड़ी में टैलेंट है. जिस तरह की वो गेंदबाजी कर रहे हैं, गेंदों में बदलाव कर रहे हैं. हवा अब तेज बहती हुई, लेकिन हवा चलती हुई इस वक्त भिवंडी टेनिस क्रिकेट में भादोड़ टेमगर प्रीमियर लीग की. हरेश आर के स्टैंड से गेंदबाजी कर रहे हैं. सामना करेंगे नए बैट्समैन मयूर. राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, पैर को बाहर निकाल के मार्क वॉक के स्टाइल में खेला था डीप एक्स्ट्रा कवर में. 1 रन बनता हुआ स्कोर 26 रनों पे पहुंचा है, 3 विकेटों के नुकसान पे. 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. विशाल सामना कर रहे हैं हरेश का. 2 खिलाड़ी सर्कल के अंदर है, बिहाइंड द विकेट. शॉर्ट गेंद बैकफुट पे गए, पंच के हवा में, बढ़िया कैच आउट. आज कैचिंग लाजवाब हो रही है और यही कारण है कि अब हर्ष 11 दबाव में आती हुई. थँक्यू डीजे. मी तिन्ही संघाच्या कर्णधारांना आवाज देतोय. हर्षित एंटरप्राइजेस, त्याचबरोबर जयदुर्गा बी आणि आर्यन 11 या तिन्ही संघाच्या कर्णधाराने व्यासपीठावर यायचंय. आम्ही ड्रॉ करणार आहोत आणि या मॅचचा विजेता संघ जो असेल त्या लॉटमध्ये, तर तिन्ही संघ कर्णधार आपण यायचं व्यासपीठावर. हर्षित एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर आर्यन 11 आणि जयदुर्गा बी, तिन्ही संघ कर्णधार आपण लगेच यायचंय व्यासपीठावर. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं सनी भुईर. सनी मॉर्निंग है और सनी भुईर आए हैं.
काफी मजबूत काटी के बैट्समैन हैं, देखना है तगड़े हैं, तगड़े स्ट्रोक लगाते हैं या नहीं। हरीश राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा कट किया इनफील्ड के ऊपर से, गेंद जा रही है स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन, शॉट वाइड एंड पनिश्ड। जगह दे बैठे थे वहां पर, बैकफुट पे चले गए थे, गेंद को गली के ऊपर से निकाल दिया था, स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। सबसे बड़ी बात है कि प्रिंस मूवीज जब टेलीकास्ट करता है तो उसका जो व्यू और एंगल रहता है वो बिल्कुल इंटरनॅशनल क्रिकेट की तरह रहता है। अगदी बरोबर आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते मयूर याच्या माध्यमातून। अब हरीश मयूर के लिए 5 पे बल्लेबाजी करें, कुल स्कोर है 30 रन, 4 विकेटें गिर चुकी। राइट आर्म ओवर द स्टंप्स, फिर से तेज तर्रार गेंद, पीछा किया था वाइट, हालांकि छेड़खानी करने की कोशिश की थी मयूर ने, बहुत दूर से खेले थे, प्लेटफॉर्म 2 नंबर की गाड़ी को 3 से पकड़ना चाह रहे थे। हे पहा रिप्ले मध्ये दाखवला जात आहे, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू गेला होता, याचं एक चांगला डिसिजन शकील कोटी सरांकडून आपल्याला पाहायला मिळतंय। किस्मत वाले रहते, बल्ले ने चुंबल नहीं लिया था। फिर से कट किया है लेकिन इस मरतबा फील्डर लगा दिया गया है, स्क्वायर थर्ड मैन पर अपनी बाईं ओर आते डाइव करके क्रीज में पहुंचे, 2 रन। संघाचे मालक जयेश नाईक होते तिथे, चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला। हे पहा रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे, पुन्हा एकदा इनफील्डच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न केला होता, आता यावेळेस क्षेत्ररक्षक लावण्यात आला होता जयेश नाईक जयू, एक चांगला क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, आता धाव कंप्लीट होते। तर मित्रांनो स्ट्रॅटेजिक टाइम झाला आहे, तर पाणी घेऊन जायचंय ग्राउंड मध्ये। बिल्कुल 3 ओवर में 33 रन में 4 विकेटें गिरी है, स्ट्रैटेजिक टाइम आउट हो चुका है और 11.00 का आस्किंग रन रेट है। मयूर बल्लेबाजी कर रहे हैं 7 पर। सनी ने संडे मॉर्निंग में अपना खाता नहीं खोला है, लेकिन कहाँ रहेगा इस मैच का लक्ष्य ये आपको बताएंगे संदेश पाटिल, कमेंटेटर भिवंडीकर। थँक यू सो मच व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग। हॅलो, वर्ष पहिला आहे, सीझन 1, एक चांगली सुरुवात, चांगली संकल्पना पाहायला मिळते। या आमच्या संपूर्ण गावाकडून ही स्पर्धा घडवली जात आहे। धन्यवाद संदेश। BTPL भादवड टिमकरपाडा प्रीमियर लीग 2020 प्रथम वर्षाची स्पर्धा। या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये 15,000 भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक गटप्रमुख शिवसेना संतोष तरे यांच्याकडून देण्यात आलेले आहे। तसेच आमचे सर्व सपोर्टर्स शंकर जुकर 5,000, राम घरत 5,000, तसेच रणजित नाईक यांनी देखील 5,000 रुपये योगदान दिलेलं आहे। सर्व सपोर्टर मी पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राकेश पाटील भगत यांनी केलेली आहे। मॅन ऑफ द सिरीज सायकल प्रभाकर नाईक यांच्याकडून आहे। तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी ग्राउंडसाठी पाण्याची व्यवस्था देखील रणजित नाईक यांनी केलेली आहे। थँक्यू। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद मनोहर तरे सर। खरंच जितकं कौतुक करू तितकं कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। वेलकम मिलिंद म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे। भरपूर मेहनत घेतली सर्वांनी, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। वेलकम वेलकम वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे। इस BTPL में इस वक्त इसकी शोभा को बढ़ाने के लिए वो बैट्समैन जो गेंदबाजों की नींदें उड़ाते हैं, वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल, महाराष्ट्र भारत 7 समंदर पार जिन्होंने बल्लेबाजी के झंडे गाड़े। मोस्ट वेलकम जयेश पाटिल। येस अगदी बरोबर। जयेश पाटील एक क्रिकेटर तर आहेतच, मात्र पोलीस पाटील देखील आहेत। आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत जयेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे। हरी पहिल्या चेंडू वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळाला, ऑफ स्टंपवर सर एष्टकाच्या हातामध्ये निर्धार चेंडूची समाप्ती होते। चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे। संघाचे एक आपण आयकॉन खेळाडू कर्णधार हरी जोशी याच्या हातामध्ये चेंडू टाकलेला आहे आणि एक चांगली गोलंदाजी। Beautiful ball indeed, fuller lane ball around the off stump
and wonder boy of Bhiwandi, Jayesh Patil joined with us. कई मैसेजेस हमको आ रहे हैं कि कब हम भावेश को देखेंगे, कब जयेश को देखेंगे, कब गेसू को देखेंगे. फुलर लाईनचा चेंडू पाहतोय आपण. मिस टाइम झाला. हरी जोशी आहे इथे. झेल सुटली जाते आणि इथे जीवनदाब मिळतोय. हे पाहू शकता आपण. टीव्ही मॉनिटर दाखवलं जात आहे. जयेश पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये ज्याने आपल्या बॅटने कमाल केली आहे, त्यांचं ब्रँड निर्माण आहे बॅट, याच्या बस. माध्यमातून त्यांना ओळखला जातो जयेश पाटील आपल्या बिल्कुल. व्यासपीठावर. जयेश पाटिल को तो उनकी फिजिकल फिटनेस से पहचाना जाता है, उनके शॉट से पहचाना जाता है, उनकी अदा से पहचाना जाता है, यहाँ नहीं बल्कि 7 समंदर पार भी. अगदी बरोबर. पुन्हा एकदा खेळून काढले. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो. गॅप मध्ये चेंडू, खूप दूर क्षेत्ररक्षक चेंडू सीमा बाहेर फरार होते. 4 धावांसाठी चौकार. Great shot played by Mayur, tucked away on the onside in front of his legs. Look at that, superbly timing between the two fielder and couple of bounces. Ball is racing to mid wicket boundary for 4. सिद्दीक बाबे सर, आपण भरपूर खेळाडूंना आपण आमंत्रित केलेलं आहे. थोड्याच वेळात सूरज केने, सन ऑफ गोरसई, ते देखील उपस्थित असणार आहेत. 38 धावा झाल्या धाव फलकावर. 38 रन्स. राईट आर्म ओव्हर द विकेट. हरी यावेळी पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6 पाहायला मिळतोय मयूर याच्या बॅट मधून. Big one. आइए देखते हैं. उड़न तश्तरी स्ट्रोक, सैटेलाइट शॉट, दूर गगन की छाव में गेंद जाती हुई, क्लीन एंड नीट पिकअप, swung away over the square leg boundary for a glorious 6. What a magnificent hit. Look at that, beautiful timing, beautiful execution and beautiful foot balance. क्या बात है. छोटा पॅकेट बडा धमाका. मयूर याच्या बॅट मधून चौकारानंतर षटकार. हरी जोशी यांना मात्र विचारात टाकलेला आहे. मयूर आणि ज्या प्रकारची फलंदाजी करताना मयूर जोशी आपल्याला पाहायला मिळतंय. जयेश पाटिल हमारे साथ है. जयेश पाटिल की और भी बहुत पहचाने, रनिंग बिटवीन द विकेट से पहचाने जाते हैं, कैचेस से पहचाने जाते हैं, फील्डिंग से पहचाने जाते हैं, और सबसे बड़ी बात है कि मैच का जो दिमागी एनालाइज रहता है, ही प्लेड अकॉर्डिंग दी सिच्युएशन. अगदी बरोबर. आणि सिद्दीक बाबे सर, जयेश पाटील तर आहेतच व्यासपीठावर. थोड्या टायमात आपण संपूर्ण भिवंडीचे स्टार खेळाडूंना ज्यांना ज्यांना निमंत्रित केले ते सर्व उपस्थित असणार आहे दिवसभरामध्ये. वेलकम योगेश गुळवी साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सर्वांचे लाडके दादो, वेलकम. हरी यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडॉनच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावने धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 45 धावा. 45 रन्स इन बोर्ड. 4 विकेट. हे पाहू शकता आपण. दर्शन नाईक, बाळा तरे आणि हे आपण पाहू शकता आमचे सर्वांचे लोकप्रिय दादो योगेश गुळवी साहेबांना दाखवलं जात आहे व्यासपीठावर. जयेश पाटील चर्चा करतात बाळा तरे यांच्याशी. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस स्लोअर चेंडू पाहायला मिळाला. गति परिवर्तन किया था, पाप नहीं पाए थे बैट्समैन. या थोड़ा ठिकाणी हाथों के पीछे से लेग कटर गेंद की थी. सन्माननीय सावंत भाऊ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2020 आपण पाहतोय व्यासपीठावर. सकाळच्या सत्रामध्ये भिवंडीतील नामांकित क्रिकेटर, भिवंडी नव्हे तर ठाणे, महाराष्ट्र आणि भारतातील टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून ठसा उमटवणारे जयेश पाटील, यस, आपलं हार्दिक स्वागत आहे. भारत के 10 टॉप 10 बैट्समैनों में उनका शुमार होता है और वो यहाँ से मुड़बार आज खेलने जा रहे हैं. हम अपेक्षा करते हैं कि फिर से भिवंडी क्रिकेट का नाम ऊंचा करेंगे. अगदी बरोबर. कालच चर्चा झाली होती फोनवर की माझी मॅच देखील आहे सँडी, मात्र तुझ्या स्पर्धेला मी भेट देईलच. आणि आज ते खरंच त्यांनी करून दाखवलं आणि वेल नसताना देखील त्याने भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगला भेट दिलेली आहे. आभार व्यक्त करतो जयेश तुमचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की प्रत्येक खेळाडू आता मात्र सिद्दीक बाबेसाहेब बिझी असणार आहे येणाऱ्या 3 महिन्यापर्यंत. शेवटचं षटक टाकण्यासाठी हरेश येतोय, ज्याने गोलंदाजीमध्ये कमाल आणि धमाल केली होती. मागच्या षटकामध्ये 3 विकेट घेतले होते. आणि याचं आगमन केलं आहे मयूर याने. 1 बॉम्ब सीमा पार. चौकार पेश करतो मयूर जोशी. गुड बैटिंग. बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. गैप को बहुत खूबसूरती से ढूंढा है वहां पे मयूर ने. लेकिन स्टंप पे गेंद थी, विज टाइट स्वंग कर दिया था ऑन साइड में, वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर.
4 रन। ये देखिए क्या शॉट था, थोड़ा अपने आप को गेंद की लाइन से अलग कर दिया था, पिछले पांव पे चले गए थे शॉट खेलने के लिए। अगदी बरोबर हरीश याचा हा शेवटचा षटक आहे, कारण की याच्या अगोदर एक षटक टाकलेला आहे आणि 5वां षटक सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट अर्के पाटील स्टँड इन कडून सामना करतोय फलंदाज मयूर जोशी. ऑन फायर आहे. षटकार कधी चौकार पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न केला होता. बढ़िया वापसी, बढ़िया वापसी, गुड लाइन पे गेंद गिरी थी। ये देखिए उछाल और रफ्तार दोनों थी, और इसे कहते हैं रिवेंज लेना। फास्ट गेंदबाज की यही खासियत रहती है, और तेज गेंदबाज आप आए तो आपके पास शॉर्ट पिच गेंदों की भरमार चाहिए। अगदी बरोबर आणि यष्टीरक्षक प्रल्हाद नाईक देखील प्रत्येक चेंडू मागे त्याला वाव देताना आपल्याला पाहायला मिळतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय या चेंडू हवेमध्ये, आणि इथे मात्र मयूर जाळ्यामध्ये अडकतोय, कारण की झेल प्रतीक गोरे पकडतोय. विकेट प्राप्त करतोय हरेश. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. पाचवर टेंबर पडा प्रीमियर लीग खेळू हे बघा आपण पाहतोय आपण मयूर षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेलच्या स्वरूपात बाद झालेला आहे. नवीन फलंदाज फ्रेम येतोय. 49 रन हुए, 5 विकेटें गिरी है, और ओवर नंबर 5 चल रहा है। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं हरीश। अब तक 4 विकेटें इस इनिंग में वो ले चुके हैं। इससे साबित होता है कि बल्लेबाजी की जो कमर है उसको तोड़ दिया है हरीश ने। अगदी बरोबर. पुन्हा एकदा आवाज येतो जयदुर्गा बी संघाचा कर्णधार, आणि त्याचबरोबर हर्षित इंटरप्राइजेस संघ जयदास नाईक आपण यायचंय, कारण की बाळातरे व्यासपीठर आहे आणि चालू संघाचे दोन्ही कॅप्टन्स आपण पाहतोय आपसमध्ये खेळत आहेत. तर आपण विनिंग चिठ्ठी टाकणार आहे त्याच्यामध्ये, तर आपण ड्रॉ करण्यासाठी लगेच यायचंय. देखना अंपायर शकील कोटी और अंपायर दिनेश नाइक कुछ कह रहे हैं, क्योंकि बैट्समैन ने रन लेने की कोशिश नहीं की थी। अगदी बरोबर. सनी येतोय. एक चांगला डिसिजन शकील कोटी सरांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. आज मौसम सुहाना हो चुका है। कल गर्मी थी, लेकिन आज ठंडी हवाएं बह रही है भादौर के महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड पर। वेलकम वॉर्डर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. या 20 पुन्हा एकदा खेळून काढले. कार्पेटची साईन चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मधून हरी जोशी चेंडूला कलेक्ट करते, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलं जाते. आज सिद्दीक बाबासाहेब आपण जी 2 नावा या भिवंडीमध्ये ज्या खेळाडूंना दिलेल्या आहे, तर दोन्ही खेळाडू दिग्गज खेळाडू आज मात्र व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. बिल्कुल, अभी अभी मैंने जिक्र छेड़ा था कैलाश का। उस वक्त पूरे टूर्नामेंट के हीरो रहे थे जगदीश नाइक, वंडर ऑफ भिवंडी, मेयर कप 2004 और नगर अध्यक्ष 2। फ्लिक किया हवा में, बहुत बढ़िया कोशिश, लेकिन कैरी नहीं कर पाए। अगदी बरोबर. हाफ चान्स होते तिथे, मात्र प्रयत्न चांगला केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न देखील इथे केला होता प्रेमाने. एक धाव कंप्लीट केली. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून स्लॅपसिक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील आणि वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आज व्यासपीठावर आपण पाहतोय. महान टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट हरेश. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. हवं तसं बॅटवर आलेलं नाहीये चेंडू. पडल्यानंतर आपण बघितलं थोडंसं कट देखील झाला होता, आणि सरळ यष्टीरक्षक प्रल्हाद नाईक यांच्या हातामध्ये गेला होता. यष्ट्यांच्या दुरून गेला होता चेंडू. षटक कंप्लीट होत आहे. 5 षटकाची समाप्ती. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 51 धावा. 51 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 षटक कंप्लीट झालेत. 5 ओवर की समाप्ति, 51 रन बने, और सुबह का सत्र का मैच है। ट्रफ विकेट है, मट्टी की विकेट है, और इसमें अभी भी कहीं कहीं पैचेस नमी के नजर आ रहे हैं। यही कारण है कि गेंदबाजों को अच्छी सहायता है, लेकिन ये विकेट बल्लेबाजी के लिए बहुत ही साजगार है। जैसे जैसे धूप चढ़ेंगी ये विकेट बल्लेबाजी के लिए और आसान हो जाएगा। या ठिकाणी सन्मान्य उद्योगपती मनोहर जोशी यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपणास विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यायचंय. BTPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. सुभाष पाटील आणि संदीप मोरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. बाळा चौधरी टेमगर यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याने
विनंदादा प्रतिष्ठान संघाला शुभेच्छा दिल्या, मात्र या स्पर्धेतून वर्कआउट झालेला आहे. थँक्यू सो मच बाळा चौधरी, प्रदीप चौधरी. हे पाहू शकता जयेश पाटील, दर्शन नाईक, जगदीश नाईक आणि त्याचबरोबर आपण योगेश गुळवी साहेबांना पाहतोय. आणि नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे अभिमन्यू तरे, ज्यांनी या स्पर्धेसाठी एक अतिशय सुंदर असा व्यासपीठ सजून दिला आहे. त्याचबरोबर सुभाष पाटील, मनोहर तरे साहेब, मनोहर जोशी साहेब आणि संदीप मोरे उपस्थित आहेत. वेलकम. शेवटचा षटक हरी जोशी संघाचा कॅप्टन आहे. पाहूया किती धावा वाचवतोय या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतो प्रेम. षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, सर्वेष्टकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली सुरुवात पाहायला मिळते. आणि आमचे परम मित्र प्रशांतजी गुळवी देखील व्यासपीठावर आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रमोद म्हात्रे, योगेश जुकर मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरून. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग. हळूहळू पावलाने आमचे क्रिकेट प्रेमी जे आहेत क्रिकेट पासून जॉईंट होत आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या दिवसापासून अफाट गर्दी पाहायला मिळते. यावेळी जोरदार अपील होतं. यस, पायचीच्या स्वरूपात प्रेम चव्हाण डगआउट मध्ये परतताना बिग विकेट. 6वा झटका हर्ष इंटरप्राइजेस या संघाला लागतोय. ठाण्यामध्ये झाला संधी करा बोलबाला, युंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला यस संधी यस, करा एक चांगला बोलबाला. डिसिजन दिनेश नाईक यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. प्लम एलबी पाहायला मिळाला. मिडल स्टंपवर चेंडू आपण बघितला. क्या बात आहे. नक्कीच या ठिकाणी अरुण भोईर सरांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी रुपये 5,000 रुपयाचं रोख देणगी दिलेली आहे. दीपक तरी आपलं देखील हार्दिक स्वागत. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आपण म्हणतो मनोहर जोशी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. संदीप मोरे, सुभाष पाटील, जगदीश नाईक, प्रशांत गुलवी, वंडर ऑफ भिवंडी, जयेश पाटील आपल्यामध्ये आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये धावा खर्च केले होते हरी याने, मात्र या षटकामध्ये आतापर्यंत कोणत्या प्रकारची धाव दिली नाहीये. गणेश चौधरी यांच्या माध्यमातून भादोड टेमगरपाडा प्रीमियर लीग यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून जगदीश नाईक, जयदुर्गा बी संघासाठी कॉम्प्लिमेंट आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे गणेश चौधरी. साईबाबा परिसर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावर आपण पाहतोय लुजनर चेंडू होता ऑफ स्टंपवर, मात्र चेंडू आपण बघितला मिड विकेट क्षेत्रामध्ये काटप्याची साइन जातो. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउट होतोय इथे सनी भोईर. 7वा गडी बाद होतोय. तंबूच्या रस्त्याला जाताना आपण पाहतोय सनी भोईर यांना. साऱ्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. या भिवंडी तालुक्यात जणूही शोभते हे आपण पाहू सोन्याची शकता. लंका. रनआउटचा विकेट मिळाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक गोरे चेंडूला अडवलेलं आपण बघितलेलं आणि चांगला थ्रो देखील त्यांचा पाहायला मिळेल. आणि हरी जोशी यांचा डायरेक्ट हिट पाहायला मिळत आहे. रणजित येते, रणजित गुलवी खेळण्यासाठी येतोय ग्राउंड मध्ये. भरपूर वर्षाचा अनुभव क्रिकेट पासून आपण पाहतोय, मात्र याच नेहमी चांगला खेळताना बघितलेला आहे. रणजित गुलवी यांना हरी जोशी सामने के लिए इन करून राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता. हा त्याचा बॅटवर येत नाहीये चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलाय हरी याने. गुड बॉलिंग. शेवटचा हनुमानीचा षटक कुठेतरी संकटमध्ये टाकलेला आहे हर्ष इंटरप्राइजेस संघाला. एसटी रक्षक एसटी पासून थोडस दूर शॉट थर्डमॅन एक गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हरी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. प्रल्हाद नाईक चेंडू प्रकारची चुकी नाहीये आणि भूषण म्हात्रेचा खेळ इथे समाप्त होत आहे. आणि पहिली इनिंग देखील समाप्त झाली आहे, कारण की धावा झाल्या धाव फलकावर. साहेबा मुमीन सांगत आहेत की 52 धावा झाल्या आणि 53 धावांचा लक्ष ठेवलेला आहे 6 षटकामध्ये. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2020 सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 52 धावा झाल्यात आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे.
मित्रांनो व्यासपीठावर आपण पाहतोय योगेश गुळवी साहेब यांना दाखवलं जात आहे. एसीओ आहेत आणि क्रिकेटचे खूप जाणकार आहेत आणि त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. हर्ष एंटरप्राइजेस आपण पाहतोय. हर्षित एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर योगेश गुळवी, त्याचबरोबर सुभाषजी पाटील, दर्शन नाईक यांना दाखवलं जात आहे. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या भिवंडीचं नाव ज्यांनी लोकप्रिय केलेलं आहे वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील यांना दाखवलं जात आहे. आणि आमचे परम मित्र जयदुर्गा बी संघाचे कोच आणि एक जबरदस्त क्रिकेटर लेजंड क्रिकेटर प्रशांतजी गुळवी यांना दाखवलं जात आहे. आणि मित्रांनो जयदुर्गा संघाचं ज्यावेळेस नाव येतो त्यावेळेस अरुण भोईर यांना देखील विसरता येणार नाहीये. आणि शरीरसृष्टामध्ये त्यांनी आपल्या भादवड टेमगरपाडा या दोन्ही गावांचं नाव ज्यांनी उंच केलेलं आहे. अरुण भोईर सर आहेत व्यासपीठावर, सावंतजी म्हात्रे, त्याचबरोबर मनोहर जोशी साहेब आहेत, संदीप मोरे आणि आमचे मेन A1 जोडे मनोहर तरे सर आहेत व्यासपीठावर. जाऊया आपण, जोपर्यंत इनिंग समाप्त झाली तोपर्यंत मनोहर तरे सर आपल्यापर्यंत आपल्या आवाजात पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहेत. धन्यवाद संदेश पाटील. BTPL आपण पाहतो या BTPL स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत टेनिस क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट टॉप 10 मधील एक खेळाडू वंडर ऑफ भिवंडी जयेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान अरुण भोईर सरांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण जयेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक खेळाडूचा दुसऱ्या खेळाडूच्या शुभ हस्ते आम्ही आमच्या गावाच्या वतीने स्वागत आणि सन्मान करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. टेनिस आज क्रिकेट मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने नाव कमावलेलं आहे आणि भिवंडीचं नाव अख्ख्या भारतामध्ये नव्हे तर दुबईच्या त्या शारजा क्रिकेट ग्राउंडवर गाजवलं. जयेश पाटील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो आज त्यांचा मुरबाड दौरा आहे, त्या मुरबाडला जाणार आहेत कारण की ओपनचे सामने सुरू आहेत मुरबाड इथे. तिथे जयेश पाटील यांचा देखील सामना असणार आहे. आज त्यांना देखील पाहायला विसरू नका युट्यूबच्या माध्यमातून. पनवेल, यस पनवेल या परिसरामध्ये जाणार आहेत. यस भिवंडीची आपली स्टार टीम असणार आहे पनवेल इथे. तर आता चर्चा सुरू झाली आहे हर्ष एंटरप्राइजेस संघाची, कारण की टार्गेट थोडंसं कमी आहे. 53 धावांचं लक्ष दिलेलं आहे. 52 धावा काढल्या होत्या हर्ष एंटरप्राइजेस संघाने. ऐकूया या 52 धावा कोणत्या प्रकारे सुरुवात होत आहे. वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर यांना. बहुत धन्यवाद संदेश पाटिल. लक्ष्य जो रखा है 53 रनों का रेखा इंटरप्राइजेस के सामने. करोड़ मरों का मैच है और आप देख रहे हैं भादौर टेमगरपाड़ा प्रीमियर लीग 2020. आप सभी का हार्दिक स्वागत है. एक क्वेश्चन बताई जा रही है. प्रिंस मूवीज किंग ऑफ टेलीकास्ट, दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर चुका है प्रिंस मूवीज. दोनों ओपनर्स का इंतजार, इसके बाद 2 सेमीफाइनल और एक फाइनल मुकाबला खेला जाना बाकी है. कौन बनेगा विजेता? Who will be the winner of BTPL? प्रहलाद नाइक और जयेश नाइक टीम के ओनर भी हैं. सलग जोडी खेळपट्टीवर प्रल्हादजी नाईक आणि जयेश नाईक खेळाडू आपण पाहतोय. आज मित्रांनो या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि थोड्याच वेळात अजूनही खेळाडू आपल्याला स्टार खेळाडू आपल्या व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. सर्वांना आपण निमंत्रित केलेला आहे. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी सर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सन ऑफ गोरसई सूरज केने देखील उपस्थित राहणार आहेत आणि भावेश पवार हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. देखना है प्रहलाद नाइक और जयेश नाइक. पहले 2 ओवर काफ़ी इम्पोर्टेंट रहेंगे दोनों टीमों के लिए कि जहाँ से वो क्या कुछ करते हैं. खिली हुई धूप है, हल्की हवाएं चल रही है और भादौर का ऐतिहासिक महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड से आप लाइव टेलीकास्ट देख रहे हैं. आज आरके के संदीप पाटिल का जन्मदिन है जो गेंदबाजी करने के लिए तैयार हैं और जयदास नाइक का भी जन्मदिन है.
अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ऑल द बेस्ट जयेश, आपने अच्छा समय दिया और अपेक्षा करते हैं कि पनवेल में आपकी बल्लेबाजी का जादू सर चढ़ के बोलेगा। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में रविंद्र जडेजा और जसप्रीत बुमराह का जन्मदिन है। श्रेयस अय्यर का भी जन्मदिन है। हालांकि आज जयदास और संदीप एक ही टीम में खेल रहे हैं, लेकिन आपको एक बात, अच्छा, लेकिन आपको तो पता है कि भिवंडी क्रिकेट में जन्मदिन रास नहीं आया है। अब अभी तक जो इतिहास रहा है भिवंडी क्रिकेट का, उसमें जन्मदिन रास नहीं आया। लेकिन देखना है कि कैलाश जादूगर किस तरह की गेंदबाजी करते हैं। संदीप पाटील आणि मित्रांनो सागर पवार याचा देखील आज वाढदिवस आहे आणि जयेश नाईक साठी कॉम्प्लिमेंट येत आहेत जयेश भगवान नाईक आणि त्याचबरोबर निलेश नाईक याने कॉम्प्लिमेंट दिलेल्या आहेत या मॅच साठी। बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे। पाहूया सुरुवात चांगली होते का, ऐकूया पुन्हा एकदा या मॅच साठी सिद्दीक भाबे सरांना। बहुत धन्यवाद संदेश पाटिल। गेंदबाजी के लिए कैलाश नाइक तैयार होते हुए कम्युनिटी हॉल की तरफ से सामना करेंगे बैट्समैन बाएं हाथ के प्रहलाद नाइक। दूर दूर तक ऑन साइड को फैला दिया गया है, ऑफ साइड में लॉन्ग ऑफ है और 3 खिलाड़ी सर्कल के अंदर है। एक्स्ट्रा कवर है, शॉर्ट थर्मेन है, शॉर्ट फाइन लेग है, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग है। एक खिलाड़ी वाइडिश में मिड विकेट पे है, लॉन्ग ऑन है। पहली गेंद, इस गेंद को मोड़ दिया हवा में, फील्डर आए मयूर, बहुत बढ़िया कोशिश की थी डाइव करके रोकने की, लेकिन 2 रन बना लिए बैट्समैन ने। 2 रन से खाता खुला, हालांकि रिस्की स्ट्रोक था, थोड़ी गेंद हवा में भी रही थी। 2 रन से स्कोर का आगाज होता हुआ 2 रन से प्रहलाद अपना खाता खोलते हुए 53 का लक्ष्य। हालांकि भादौर टेमघर प्रीमियर लीग में बड़े बड़े लक्ष्य छुए गए हैं। जो टीम फील्डिंग करी उन्होंने 125 रन बनाए थे, लेकिन उसके आधे भी नहीं बना पाए। राइट आर्म राउंड विकेट, इस मरतबा इनफील्ड पे फिर से हवा में गेंद है, डीप कवर में जा रही है, नहीं रोक पाए। 4 रन। टिपिकल पावर प्ले शॉट। सागर तरे कप्तान थे वहां पर, उनके सिर के ऊपर से गेंद को खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर में, डीप कवर में। 4 रन। 6 पे पहुंचे प्रहलाद नाइक। कैलाश थोड़े से निराश है, डीप कवर अब लगा दिया गया है और एक खिलाड़ी जो फाइन लेग बाउंड्री पे था उसको हटा दिया गया है। फुल टॉस गेंद, ऑफिस टोस खेला है गेंद को वाइडिश मिड विकेट पर। 1 रन बनता हुआ स्कोर 7 रनों पे पहुंचा है बिना किसी विकेट के, 7 विदाउट लॉस। इस पूरी स्पर्धा में कमेंटेटर दर्शन नाइक, वॉइस ऑफ महाराष्ट्र गौली सर और स्पेशली भिवंडीकर संदेश पाटिल ने काफ़ी रंग भरा। साथ ही साथ सूत्र संचालक और होम मिनिस्टर सीरियल के खालिक मनोहर तरे ने अपनी आवाज़ का जादू जगाया। राइट आर्म ओवर द स्टंप्स गेंदबाजी कर रहे। इस मरतबा यॉक कराने की कोशिश, छोटी बैकलिप से ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ। 1 रन में स्कोर में आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 8 रन बिना किसी विकेट के। नू बगदादी हमसे जुड़ चुके हैं, उन्होंने बीटीपीएल के लिए मुबारकबाद दी है। आपका बहुत शुक्रिया और आपका स्वागत। क्रिकेट के सबसे बड़े प्रेमी, इस मरतबा खेल दिया गैप में, बहुत खूबसूरत शॉट, पहले बाउंस पर 4 रन। कारल्याची डोंगरावा
आपली उभी आहे माऊली कारल्याची डोंगरावा आपली उभी आहे माऊली आई आगऱ्यांची क्या बात आहे. आगऱ्यांची कॅप मध्ये चेंडू जातोय या सीमा पार. वन बम सीमा पार 4 धावा मिळालेल्या आहेत. प्रल्हाद नाईक ओल्ड इज गोल्ड, ओल्डी गोल्डी बल्लेबाजी हम देख रहे हैं. 13-12 रन बन चुके हैं. अच्छा रिप्लाई, फिर से स्विंग करने की कोशिश, रॉन्ग वन थी, रन छुड़ा लिया वहां पर. कह दिया सागर ने कि चुरा लिया है तुमने जो रन को. बाई का इशारा अंपायर का. 1 रन स्कोर में और आता हुआ 13 रनों पे पहुंचा है स्कोर. 13, 1 ओवर की समाप्ति, 13 रन, और जो आवश्यकता थी रन रेट की उसके ऊपर चलती हुई यहाँ पर रेखाई इंटरप्राइजेस. देखना है कि विकेट की तलाश है और विकेट लेने के लिए कौन से गेंदबाज आते हैं. वेलकम आगमन झालेलं आहे. उद्योगपती सन्माननीय प्रदीप जोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. कालिका माता खारबाव या संघामध्ये 40+ क्रिकेटमध्ये नेहमी खेळताना आपण त्यांना बघितलेलं आहे. आज गावातील या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे प्रदीप जोशी साहेब, वेलकम. देखना है कि हरी जोशी वहाँ पे कुछ चर्चा कर रहे हैं. जो पानी लेकर आए हैं अंपायर शकील कोटी से. स्कोर है 13 रन बिना किसी विकेट के. देखना है कुछ चर्चा हो रही है वहाँ पर. मेरे ख्याल से ड्रेस को लेकर चर्चा तो नहीं हो रही है. लेकिन जब चर्चा होता है तो खर्चा भी होता है. अगदी बरोबर. पहिला वर्ष आणि भरपूर खर्च देखील केलेला आहे. कारण की सर्व संघाच्या जे ओनर आहेत त्याने प्रत्येकी खेळाडूची निवड करून घेतलेली आहे आणि प्रत्येक खेळाडू, स्टार खेळाडू प्रत्येक संघामध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. थोड्याच वेळात पंढरपुरी चाय देखील आपल्याला इथे मिळणार आहे. योगेश पाटील आणि प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून चहाची व्यवस्था झाली पाहिजे. कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर आतुरतेने वाट पाहत आहेत. गरम चाय आणि गरम मैच दोनों ही अच्छे रहते सिद्दीक बाबे सर. बिल्कुल. कड़क चाय की बात अलग है, कड़क मैच की भी बात अलग है. 13 रन ग्राउंड में खेल रुका हुआ है. कुछ चर्चा हो रही है, किस लिए हो रही है ये तो हम नहीं बता सकते. बाळा तरे आपण जायचंय. मॅच थांबली आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्या. मिलिंद म्हात्रे बघा आपण. मित्रांनो आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे कारण की 5 षटकांचा अजूनही खेळ उरलेला आहे आणि 40 धावांची गरज आहे. कैलासवासी भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. खरंच याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली संकल्पना पाहतोय. नवीन ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला आता मात्र याच्या पुढे देखील आपण बघणार आहोत. याच अंदाजामध्ये अजून काहीतरी नवीन या स्पर्धेमध्ये असेल पुढच्या वर्षी देखील. पाहूया काय चर्चा झालेली आहे. बाळा तरे आणि मिलिंद म्हात्रे गेले होते ग्राउंडमध्ये. सामना थांबला आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. जरी 4 सामने खेळायचे आहेत आजच्या दिवसामध्ये मात्र प्रत्येक संघाने थोडंसं वेळेच्या बाबतीत देखील लक्ष द्यायचं आहे.
खेळाडू कक्षामध्ये आनंदाचा वातावरण आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा ज्या आल्या होत्या 13 धावा आल्या होत्या. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते प्रल्हाद नाईक आणि जयेश नाईक यांच्या माध्यमातून. प्रल्हाद नाईक यांनी 2 चौकार त्यांच्या इनिंग मध्ये आतापर्यंत पेश केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन मयूर येते गोलंदाजीसाठी. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. समोरच्या स्टँड मध्ये हळूहळू आमचे गावातील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होत आहेत. जयेश नाईक 1 धावर खेळत आणि प्रल्हाद नाईक 11 धावनं खेळत आहे. मरता क्या ना करता. Mayur Joshi brought into the attack end of the first over, 13 without loss. Terrific atmosphere of cricket, sun shining brightly, and you are watching BTPL. BTPL Bhadod Timgarpada Premier League from a historical Maharaja Chhatrapati Shivaji cricket ground. So field set up for the left-handed batsman Prahlad Naik, who is showing his class. There is a short third man like a Dipish Gali and a point inside the circle. This time beauty appeal for caught behind. Yes, he's out. But this is the great sportsman spirit showing by Prahlad himself out of his crease. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधीकर बोलबाला. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधीकर बोलबाला. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग Look at that, try to chasing this ball, kiss off the bat and roast wicket keeper. And finally Prahlad on his way. Made 11 runs, help up 2 boundaries. Beautiful ball indeed. Just up to the batsman and moving way to the batsman. Lovely ball indeed. So first wicket is fallen now and his score is 13 for 1 wicket. Mayur claimed the breakthrough for his side. New batsman in dangerous Daivat, the all-rounder of Rekhai Enterprises. सन्माननीय उद्योगपती बाळू पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. BTPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम. सर्व सन्मान्य पाहुण्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे सकाळ सत्रामध्ये. Mayur Joshi ready to bowl now, facing him Daivat. Mayur took his time now. Very important match for both team. There's a backward point, extra cover, short fine leg and short third man inside the ring. Man at deep square leg, whitish mid wicket and long on. This time a lovely looking extra cover drive with the stroke batsman through for a cheeky single. Ball is travelling to extra cover. Firmly driven by Daivat off the mark with single, and his score was up to 14 for the loss of 1 wicket. Mayur, right arm over the stumps. Full toss and played superb cover drive for 4. What a great stroke indeed. Picks on the full and firmly driven in the gap for 4. साऱ्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. Bala Tare done a hard work for BTPL. One of the great all-rounder, Bala Tare. But this is the great stroke played by batsman Jayesh Naik. Goes to Jayesh Naik. This time goes his back foot and tapped as ball in covers. But with the stroke batsman makes easy single. 1 to his score now. His score was up to 19 for the loss of 1 wicket. We are in second over and Rekha Enterprises chasing a target of 53. Mayur
Joshi. Turn from RK stand end. Facing him batsman Daivat. This time a lovely looking extra cover drive. No chance for anybody. And ball is racing all the way to the extra cover for a fantastic boundary. त्या जणू ही शोभते सोन्याची लंका कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावारूपाला What do you think? Great shot. Look like the stroke of Marquardt. Slightly inside out. Max room and played beautifully. येस अगदी बरोबर सिद्दीक बाबेसर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा चौकार पाहायला मिळतो दैवतेच्या बॅटमधून. प्रयत्न झाला होता प्रेम चव्हाण याचा, मात्र चेंडू अडू शकले नाहीये आणि डगआउटमध्ये खेळाडूंच्या मध्ये आनंद पाहतोय आपण. सर्वात जास्त या मॅचला एन्जॉय करताना संदीप पाटील आमचे मोठे बंधू मॅचला एन्जॉय करतायत. These two are playing as per planning, I think, because runs getting very easily. They played right on the merit of the ball. 23 for the loss of 1 wicket. Mayur Joshi now very worried man because classical boundary played by Dawat. This time a big stroke, long off is there, and finally Dawat on his way. Well taken by Vishal at boundary. Second wicket has gone now. Danger man on his way. पडा प्रीमियर लीग खेळू चला भादवड टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला चला रे 23 for the loss of 2 wickets. Dawat is out for 5 and new batsman in, I think. Yes, still I think Rekha Enterprises right on top now. They are chasing 53 the total, just now 23 for the loss of 2 wicket. And from here, I think Harsh 11 needing some quick wicket. New batsman in, Harish sending another all-rounder. George Bailey of Pivandi, Hari Joshi to follow, one of the great player. अबोबदे या धावांचा पाठला करते 53 धावांचा पाठला करताना एक चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. जरी 2 विकेट पडले आहेत मात्र धावा जे आहेत एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रेम चव्हाण या गोलंदाजाला. विकेट घ्यावा लागतील. But in this BTPL, I think Prem is not a very successful, one of the great all-rounder. वेलकम संतोष तरे आणि त्याचबरोबर सचिन तरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. Owner Jayesh Naik on his strike. Prem Tare. प्रेम चौहान गेंदबाजी के लिए आए. अब यहाँ से विकेट लेकर ही दबाव बढ़ाया जा सकता है. बहुत मजबूत स्थिति इस वक्त हम रेखा इंटरप्राइजेस की देख रहे हैं. लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, वाइडिश मिड विकेट है, स्क्वायर लेग है, बैकवर्ड स्क्वायर लेग है, जबकि डीप कवर पॉइंट पे एक खिलाड़ी मौजूद है. प्रेम चौहान पहली गेंद यॉर्क कराने की कोशिश, बल्ले के करीब से चली गई विकेट कीपर के पास. बैट्समैन के इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई बहुत खूबसूरत गेंद. सामने कम्युनिटी हॉल है. लेट श्याम नाइक गैलरी है, वहां से मुड़ते हुए गेंदबाज प्रेम चौहान. जयेश नाइक को हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी और लेन की गेंद थी, खोद के निकाला मिड ऑन पर. 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रनों पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर. आज सुपर संडे और सुपर डे है भादोड़ टेमघर पाड़ा प्रीमियर लीग का. प्रेम चौहान 2 अच्छी गेंदें अब तक कर चुके हैं. इस मरतबा स्ट्रोक को चेक किया, केवल चिप कर दिया ऑन दी अप. डीप एक्स्ट्रा कवर में हाँ ना चलती हुई आखिरकार 2 रन पूरे. जयेश नाइक की कॉलिंग थी, हालांकि हरीश रुके थे वहां पर, लेकिन अंजाम अच्छा होता हुआ 2 रन स्कोर में आते हुए 26 पे पहुंचा है स्कोर.
तीसरा ओवर चल रहा है। आधे रास्ते को लगभग छू लिया है रेखाई इंटरप्राइजेस ने। प्रेम चौहान राइट आर्म ओवर द स्टंप्स। इस मर्तबा बहुत ही डेलिकेट लेट कट 4 रन, जानबूझ के बल्ले के मुंह को खोला। इसे कहते हैं कि नजाकत ज्यादा ताकत कम, मिनिमम एफर्ट एंड मैक्सिमम रिजल्ट। इससे अच्छा शॉट क्या हो सकता है संदेश? जिस तरह पहाड़ियों से गिरता हुआ झरना, समंदरों से बुट्टी हुई लहरें आंखों में जज्ब होती है, जाजिबुल नजर शॉट। अगदी बरोबर हे पहा रिप्ले मध्ये दाखवला जात आहे प्रिन्स म्युसेच्या माध्यमातून। अतिशय चांगली फलंदाजी करताना हरेश, हर्षल गिब्स और राहुल ड्रैविड की याद ताज़ा होती हुई, जिस तरह गेंद को स्टीयर किया था उन्होंने फ्लाई स्लिप से। प्रेम की गेंद फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक है, आउट हो जाएंगे कॉट एंड बोल्ड और आखिरकार हरीश आउट। हॅलो, थँक्यू. BTPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी ₹5,000चं रोख योगदान देणारे सन्माननीय शंकर झुकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज हरी जोशी येथे खेळण्यासाठी टीमचे कॅप्टन. धावसंख्या झाली आहे 30 धावा धावपलकावर झालेली आहेत आणि साहेब मम्मी सांगते अजूनही 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. देखिए यहाँ से अगर मैच में वापस आना है हर्ष 11 को तो हरी जोशी को आउट करना होगा। ये अगर एक ओवर जम गए तो मैच का जो इक्वेशन है उसको पलट देने की काबिलियत रखते हैं। बहरहाल जुकर साहब हमारे बीच में पहुंच चुके हैं, लेकिन प्रेम का जो जुगाड़ है विकेटें लेने का, उसमें वो कामयाब जरूर हुए हैं लेकिन रन भी खर्च किए। प्रेम राइट आर्म राउंड स्टंप्स आ रहे जयेश के लिए। हेलीकॉप्टर उड़ाया और गेंद लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन। क्या शॉट खेला है, पानी सर के ऊपर से जाए या गेंद, दोनों चीजें डुबा देती है। ना सुटला कधी ना संकटात हरला कधी, गावाची एकी पळकटशी सह्याद्री तीन ओव्हर. पर्वताजशी. 36 रन। यहां से वापसी मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं। और क्या कुछ होगा, कौन सी टीम सेमीफाइनल में जाएंगी, ये आपको बताएंगे कमेंटेटर, मशहूर और मारूफ कमेंटेटर संदेश पाटील भिवंडीकर। थँक्यू सो मच सिद्दीक भाबे सर. हरी जोशी आणि जयेश नाईकसाठी पिंपलघरवरून शुभेच्छा येत आहेत सुमित पाटील यांच्या माध्यमातून. आपलं हार्दिक स्वागत आहे. सध्या तरी ऑल इज वेल आहे, कारण की जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. म्हणजे धावांपासून एक चेंडू जास्ती आहे. हे पाहू शकता शंकर झुकर यांना दाखवलं जातं आहे व्यासपीठावर. प्रदीपजी जोशी, अरुण भोईर सर, सावन म्हात्रे, त्याचबरोबर मनोहर जोशी आणि संदीप मोरे यांना सर्वांना दाखवलं जात आहे. आपण मॅचकडे जाऊया. मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण की खूप वेळ झाला या मॅचसाठी. मित्रांनो, श्रीकांतजी भोईर मागच्या कक्षामध्ये, निलेश नाईक सर्वांचे लाडके निलूदादा, त्याचबरोबर जयेश भगवान नाईक मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरून. योगेश जुकर आणि प्रमोद बॉस मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरून. आज मित्रांनो जयदास नाईक याचा वाढदिवस आहे. थोड्याच वेळात जो केक आणला आहे तो केक देखील आपण याच व्यासपीठावरून आपण कापणार आहोत. जयदास नाईक, त्याचबरोबर संदीप पाटील दादांचा देखील आज वाढदिवस आहे. कैलाश नाईक या बिसा हलक्याने फक्त खेळून काढल्या चेंडूला आपण पाहतो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल हरी जोशी याला. चांगली गोलंदाजी करावी लागेल हरी किंवा जयेश. 1-2 विकेट घ्यावा लागतील या षटकामध्ये कैलाश नाईक यांना, कारण की दबाव वाढवायचा असेल तर विकेट घेणं खूप गरजेचं आहे. काही समीकरण सोपं झालंय. षटक क्रमांक आपण पाहतो या 4थं सुरू आहे. गोलंदाजी करताना जादूगर कैलाश नाईक, नगराध्यक्ष 2004 ची गोलंदाजी करावी लागेल. या वेळेस जोरदार अपील होतं. बघितलं लेग स्टंपच्या बाहेर पाय आहे. पंचांनी लगेचच
निर्णय पेटवलेला आहे, नो डाऊट. कारण की एक चांगलं पंच आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. हे पहा रिप्लेमध्ये. यस, अगदी चांगला निर्णय पाहायला मिळतो. क्या बात आहे. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. प्रति चेंडू मागे एक धाव काढायची आहे, ते म्हणजे रेखा इंटरप्राइजेस संघाला. संघाचे मालक आज खेळत आहे खेळपट्टीवर आणि धावा देखील बनतायत चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाईल देखील सीमेच्या बाहेर. मिळती 6 धावा जयेश नाईक या फलंदाजाला. षटकार पेश होतोय रेखा इंटरप्राइजेस संघासाठी. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. मला तर वाटतं भागवत टेमघर पाडा कर्णधाराकडून केलेली ही चूक म्हणेल मी, कारण की चेंडू इतका लांब देखील नव्हता. झेल झाली असती, प्रयत्न केला असता तर प्रयत्नामध्ये ही झेल देखील पकडू शकले असते सागर तरे. खूप पुढे होते बघितलं आपण. पुन्हा एकदा आपण पाहतो या संधी मिळाली होती, टॉपेच उडाला होता, मात्र एकदा कंप्लीट करतोय इथे जयेश. चांगली धावसंख्या पाहायला मिळते जयेशाच्या माध्यमातून. स्कोर झालेली धावा आपण पाहतो या 44. वेलकम ॲडव्होकेट गोरखनाथ म्हात्रे किलो व्यासपीठावर आगमन झालेला आहे. या ठिकाणी नागरी बँकेचे माजी चेअरमॅन ॲडव्होकेट गोरखनाथ दादा म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. BTPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. पुन्हा एकदा गोलंदाज तयारीमध्ये कैलाश नाईक सामना करतोय. जॉर्ज बेली ऑफ भिवंडी हरी, आणि इथे पुन्हा संधी मिळाली हरी यांना आउट करण्याची. झेल होईल का? आणि प्रेम चव्हाण यांनी कोणत्या प्रकारची चुकी केली नाही आणि हरी जोशी याचा विकेट प्राप्त करतो कैलाश नाईक. लूज शॉट खेला था, वहाँ पे अपने स्ट्रोक को चेक किया था हरी जोशी ने. थँक्यू डीजे सदिक भाबे सर. याच्या अगोदर जो षटकार गेला होता ती देखील जर कॅच पकडली असते तर थोडासा दबाव वाढला असता रेखा इंटरप्राइजेस संघावर. ज्या प्रकारची गोलंदाजी कैलाश नाईक याच्या माध्यमातून पाहायला मिळते. बिल्कुल, लेकिन अब इक्वेशन बहुत आसान हो गया है क्योंकि लगभग जीत के दौर की तरफ बढ़ गई है. 9 रन केवल चाहिए जबकि गेंदें काफी बची. या ठिकाणी नागरी बँकेचे माजी चेअरमॅन ॲडव्होकेट गोरखनाथ दादा म्हात्रे यांच्याकडून या संपूर्ण इव्हेंटसाठी BPTL साठी 2200 रुपयाचं रोख योगदान आलेलं आहे. धन्यवाद दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 13 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे आणि दीपक नाईक येत आहे ग्राउंडमध्ये. लोकप्रिय नाव त्यांचं गोली. 9 चेंडू आणि 20 धावनं खेळत आहे संघाचे ओनर जयेश नाईक. आज एक चांगली पेश केली आपल्या संघासाठी आणि संघाला गरज देखील होती, कारण की संघ क्वालिफाय करायचं असेल सेमीफायनलमध्ये तर शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहावं लागेल. यानंतर ड्रॉ होणार आहे. या विस पुन्हा एकदा खेळून काढले मिड विकेट क्षेत्रामध्ये. तो डीप मध्ये चेंडू रणजित गुलवी मिस फील्ड पाहायला मिळतं, मात्र एकच धाव मिळेल. एका धावाने षटक इथे कंप्लीट झाले. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 45 धावा, 4 गडी बाद. आमचे प्रोफेशनल आपण पाहतो ऑपरेटर भावेश बारसी, मेन कॅमेरा मॅन भावेश बारसी सध्या तरी एक चांगली कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये. आणि प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून जर विचार केला तर वन मॅन आर्मी भावेश बारसी एक असा ऑपरेटर आहे ज्याने प्रिन्स मूवीजला उंच करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. या ठिकाणी या इव्हेंटसाठी BTPL साठी पाण्याची व्यवस्था केली ते सन्माननीय राकेश पाटील भगत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आज मित्रांनो या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि खचाखच आमचा व्यासपीठ भरलेला आहे, कारण की आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ भादवड टेमघरपाडा सर्वांना आम्ही निमंत्रित केलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की ही स्पर्धा एका कोणाची नाही, ते संपूर्ण गावाची स्पर्धा आहे. म्हणून या स्पर्धेचं नाव आहे भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग. मॅचकडे जाऊया. 12 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 8 धावांची गरज आहे. प्रथमेश पाटील नेहमी 100% देताना प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रोफेशनल ऑपरेटर आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट फ्रेम सामना करतो जयेश. यावेळी अतिशय सुरेख दमदार फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू ते गुरुनाथ चेंडूला अडवतोय, मात्र 2 धावा कंप्लीट करतो जयेश. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळते.
बिल्कुल बेनिफिट ऑफ डाउट इन फेवर ऑफ बैट्समैन दिया जाता है, जिस तरह अंपायर शकील कोटी ने देखिए सचिन तेंदुलकर की तरह गेंद को निकाल दिया था अपरकट के अंदाज में। ये शॉट के लिए माहिर जाने जाते थे सचिन तेंदुलकर। अगदी बरोबर इनफिल्डच्या वरतून अपरकट केला होता चेंडूला आणि सर सचिन तेंडुलकर सर नेहमी यस अगदी चांगला डिसिजन आहे पंचांच्या माध्यमातून शकील कुटी सर पुन्हा एकदा मॅच फिनिश केलेली आहे संघाचा संघ मालक जयेश नाईक याने कमाल आणि धमाल त्याच्या बॅट मधून आज पाहायला मिळाली सर्वांना आणि कॅप्टन जयेश नाईक आपण देखील व्यासपीठावर या कार्यक्रम आपण ड्रॉ करणार आहोत आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच हरेश इज द मॅन ऑफ द मॅच चारही संघाच्या कर्णधार यायचे जयदुर्गा बी संघाचा कर्णधार फक्त कॅप्टन यायचे 4 कर्णधाराने जयदुर्गा बी संघाचा कर्णधार त्याचबरोबर रेखा एंटरप्राइजेस आर्यन 11 या संघाच्या कर्णधाराने यायचंय आणि हर्षित एंटरप्राइजेस योगेश गुलवी फॅम टीम तर जयेश आपण देखील यायचंय कारण की आपल्याला पारितोषिक देण्यात आलेला आहे हॅलो अरुण भोईर सरांकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे ड्रॉ करायचंय ड्रॉ करण्यासाठी 4 कर्णधारांनी यायचंय हार्डलक नरेश म्हात्रे फॅम टीम हर्ष एंटरप्राइजेस कॉंग्रॅच्युलेशन हरीश जोशी अँड रेखा एंटरप्राइजेस टीम ओनर जयेश नाईक what a performance today's knock 29 runs against Harsh Enterprises Rekha Enterprises owner Jayesh Naik big धन्यवाद संदेश। या ठिकाणी पहिल्यांदा आपण चिठ्ठीचा कार्यक्रम करूया। चारही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत का? या पुढे या। चिठ्ठींचा क्रम मी सांगतोय। 1 नंबरची चिठ्ठी काढली जाईल, 1 नंबरवर तिचं नाव लिहिलं जाईल। दुसरी चिठ्ठी काढली जाईल, तिचं नाव 3 नंबरला लिहिलं जाईल। तिसरी चिठ्ठी काढली जाईल, तिचं नाव दुसऱ्या नंबरला लिहिलं जाईल आणि चौथी चिठ्ठी काढली जाईल, तिचं नाव 4थ्या नंबरला लिहिलं जाईल। अशी रॅन्डमली आपण 4 चिठ्ठ्या काढणार आहोत। 1 3 2 4 अशा प्रकारे तिचं नामांकन करणार आहोत। ज्या जोड्या लागतील त्यांची मॅच सेमीफायनल मध्ये होणार आहे। हरी जोशी आपण या प्लीज थोडं घाई करा हरी आपण घाई करा आपण थोडं यायचंय कारण की ड्रॉ करायचंय आणि जयेश नाईक आपण या पुढे आणि हरेश मॅन ऑफ द मॅच साठी आपण देखील यायचंय पहिल्यांदा आपण चिठ्ठीचा कार्यक्रम करूया नंतर मॅन ऑफ द मॅच देऊया। चारही कॅप्टन समोर या पहिल्यांदा इथं या लवकर पुढे या। मनोहर जोशी कॅप्टन हरी जोशी 3 झाले अजून एक कॅप्टन हा बाळा आहे ना इथे बाळा आहे ना मनोहर जोशी एक चिठ्ठी काढायची आहे तिचं नाव 1 नंबरच्या 1 नंबरला लिहिलं जाईल बाळाची टीम आहे बघा 1 नंबर 3 नंबर 2 नंबर 4 नंबर असा उल्लेख होणार आहे काढा एक चिठ्ठी हा तशा मॅचेस पाहूया कोणत्या संघाची चिठ्ठी निघतोय नाव आहे जयदुर्गा बी क्या बात आहे नाही फायनल नाही 1 नंबर आणि दुसरी चिठ्ठी उचलण्यासाठी मी सावंत म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण दुसरी चिठ्ठी ती क्रमांक जो आहे 3 नंबर 3 नंबरला या चिठ्ठीचं नाव लिहिलं जाईल पाहूया दादानी खूप मेहनत घेतलेली आहे ही चिठ्ठी उचलण्यासाठी नाव कोणाचं आहे पाहूया आपण आर्यन 11 मी गोरखदादांना विनंती करतोय गोरखनाथजी म्हात्रे साहेब आपण त्यांच्यापर्यंत न्यायचे संदेश बॉक्स नाही तिकडे क्रमांक 2 साठी चिठ्ठी उचलली जात आहे प्रदीप दादा जोशी यांच्या माध्यमातून या 2 चिठ्ठ्या आहेत त्यानंतर चौथी चिठ्ठी गोरखदादांच्या हातात घ्या कोणाचं नाव आहे पाहूया रेखा एंटरप्राइजेस आणि जयदुर्गा बी यांचा हा पहिला मॅच असेल त्यानंतर आर्यन 11 आणि हर्षित एंटरप्राइजेस वर्ड मॅच बिग मॅचेस दोन्ही सामने खूप रंगतदार पाहायला मिळतील चिठ्ठी द्या ना वेगळं असेल नाव तर काय भरोसा आहे का चिठ्ठी काढा वाचून दाखवा ही पहा शेवटची चिठ्ठी
गोरखनाथ म्हात्रे साहेब ॲडव्होकेट उचलत आहेत. थोडं बाजूला व्हायचं, कॅमेरामॅनला दाखवायचंय. हर्षित एंटरप्राइजेस शेवटची चिठ्ठी. जयेश नाईक आपण पुढे यायचंय. जयेश नाईक यांना अरुण भोईर सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जातात जयेश नाईक साठी. आज संघाचे मालक चांगली फलंदाजी केली होती. हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्या. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच हरीश हा ठरला आहे. मॅन ऑफ द मॅच हरीश आपण पुढे जायचंय. मी विनंती करतो मनोहर तरे सरांना की आपण नाव घ्यायचंय आणि गोरखनाथ म्हात्रे साहेब आपणास विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. अप्रतिम. चला ग्राउंड सोडून द्यायचंय आणि पिंटू पाटील आपण व्यासपीठावर यायचंय. जोशी साहेबांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात शिक्षक सेनेच्या वतीने देण्यात येणारा हा गिफ्ट आपण द्यायचा आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच हरीश आणि पुढच्या मॅच साठी बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. हॅलो हॅलो. चला मित्रांनो आपण आर के मोटरचे प्रोप्रायटर संदीप पाटील साहेबांचा आपण वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण साजरा करणार आहोत. तर संदीप पाटील यांचा वाढदिवसाचा केक जो आहे आणला गेला आहे.